ओके चलो काय चाललंय? बॅग पडली. ओके बॅगेत कोण नव्हतं ना? अच्छा चलो लास्ट सेशन में क्या देखा था, याद है? क्या शुरू है? टॉपिकचं नाव अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, राईट. ओके त्याच्यामध्ये टिश्यू बघितले होते, सेल्स बघितले होते, राईट. ओके सेल्स तर आपण जनरली बघतोच, बट टिश्यू बघितले होते. ओके टिश्यू मध्ये आपण बघितले होते कोणते? मेरिस्टमॅटिक टिश्यू. मेरिस्टमॅटिक टिश्यू नंतर आपण बघितले होते कोणते? परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यूचे किती प्रकार आहेत? दोन. कोणकोणते? सिंपल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, बरोबर. त्याच्यामध्ये लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं कोणते? सिंपल परमनंट सिंपल परमनंट टिश्यू, राईट. ओके ना सिंपल परमनंट टिश्यू मध्ये आपल्याला किती प्रकार बघायला भेटले होते? किती? 3. कोणकोणते होते आठवत आहेत का? पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा, बरोबर, राईट. ओके 3 प्रकारचे होते, आठवत आहेत, राईट. ओके पॅरेनकायमा बद्दल काय बघितलं होतं आपण, आठवत आहे का? सेल्स कसे असतील? लिव्हिंग असतील. व्हेरी गुड. पॅरेनकायमा सेल्स कसे असतील? लिव्हिंग असतील, राईट. कोलेनकायमा सेल्स कसे असतील? लिव्हिंग असतील. आणि स्क्लेरेनकायमा सेल्स कसे असतील किंवा स्क्लेरेनकायमा टिश्यूचे सेल्स कसे असतील? डेड असतील. बरोबर, राईट. ओके मग लिव्हिंग आहे तर यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? प्रोटोप्लाझम है ना. प्रोटोप्लाझम काय असेल? प्रेझेंट असेल. कोलेनकायमा मध्ये सुद्धा प्रोटोप्लाझम प्रेझेंट आणि स्क्लेरेनकायमा मध्ये ऍबसेंट, बरोबर, राईट. ओके लास्ट सेशन मध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, बट आता आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया घ्यायची आहे या सेशन मध्ये, राईट. ओके त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पॅरेनकायमा सेल्स कसे असतात? डेन्सली पॅक्ड असतात, बट त्यांच्यामध्ये आपल्याला काय प्रेझेंट बघायला भेटते? इंटरसेल्युलर स्पेस बघायला भेटते. आता पॅरेनकायमा सेल्सचे मागच्या सेशन मध्ये आपण डायग्राम्स नव्हते काढले, आठवत आहे? इथे त्या डायग्राम्स आपण कव्हर करून घेऊयात, राईट. ओके बघा आता पॅरेनकायमा सेल्स जर मला काढायचे तर मी असे काढू शकतो. राईट. ओके आता हा जो शेप आहे पॅरेनकायमा सेल्सचा, राईट. ओके यांना आपण काय म्हणू शकतो? यांच्यासाठी एक शब्द आहे, दॅट इज आयसोडायमेट्रिक. काय शब्द आहे? आयसोडायमेट्रिक. म्हणजे यांचं किंवा या सेल्सचं जे डायमीटर असेल हे कसं असेल? सेम असेल, जवळपास कसं असेल? सेम असेल, राईट. ओके म्हणजे याचं जर आपण डायमीटर बघितलं आणि या सेल जर आपण डायमीटर बघितलं तर ते एक्झॅक्टली सेम असूही शकतं किंवा कधी कधी जवळपास कसं असेल? ते सेम असेल, राईट. ओके लिव्हिंग आहे म्हणजे यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? प्रोटोप्लाझम प्रेझेंट असेल, जे की आपण या पॉइंट मध्ये बघितलंय, राईट. ओके सेल्सच्या मध्ये जरी हे सेल्स कसे आहेत? डेन्सली पॅक्ड आहेत, यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटल? इंटरसेल्युलर स्पेस बघायला भेटल. काय बघायला भेटल? इंटर सेल्युलर स्पेस बघायला भेटल. इथपर्यंत काय डाऊट आहे? राईट. ओके आता या सेल्सची सेल वॉल असेल. सेल वॉल कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज पासून बनलेली असेल.
गोष्ट कळतीये, समजतंय, राईट? ओके, नाव याच्याच रिगार्डिंग आपल्याला हा एक अजून एक पॉइंट होता की बेसिकली पॅरेन्कायमा सेल्सचे वेगवेगळे शेप्स होते, आठवते? राईट. ओके, कोणकोणते होते? आता हा तर बेसिकली कसा असेल, स्पेरिकल. कसा आहे? स्पेरिकल, राईट. ओके, ओव्हल सुद्धा असू शकतो, बरोबर. अजून इलॉंगेटेड असू शकतो, अजून पॉलीगॉनल सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो. गोष्ट कळतीये, राईट? ओके, बघा काय सांगतोय की पॅरेन्कायमा टिश्यू मधले जे सेल्स असतील हे जरी काय आहे, आयसोडायमेट्रिक आहे, तरी त्यांचा शेप कसा असू शकतो, एकतर ते ओव्हल असू शकतात, स्पेरिकल असू शकतात, किंवा इलॉंगेटेड सुद्धा असू शकतात, आणि काय असतील, पॉलीगॉनल या शेपची सुद्धा असू शकतात. पॉलीगॉनल म्हणजे त्याचे 3 किंवा 3 पेक्षा जास्त काय आहेत, साइड्स आहेत. नेक्स्ट, यांचं फंक्शन आठवतंय का? आठवतंय का पॅरेन्कायमा सेल्सचं फंक्शन? शॉर्टकट होता काहीतरी, एस पी एस. एस स्टँड्स फॉर स्टोरेज, पी स्टँड्स फॉर आणि एस स्टँड्स फॉर सिक्रीशन, राईट. ओके, हे 3 मेजर काम्स आहेत कशाचे, पॅरेन्कायमा सेल्सचे, राईट. ओके, हे आपण मागच्या सेशन मध्ये सुद्धा डिस्कस केलंय. नेक्स्ट, पुढे जर आपण कोलेनकायमा सेल्स बघितले, कोणते बघितले, कोलेनकायमा सेल्स जर बघितले, तर त्यांचे जर आपल्याला डायग्राम काढायची आहे, तर त्यांची डायग्राम आपण अशी काय करू शकतो, राईट. ओके, आता हा शेप मी जो काढलाय तो काय आहे, पॉलीगॉनल शेप आहे. कोणता शेप आहे हा, पॉलीगॉनल है ना, म्हणजे त्याचे जास्त साइड्स आहेत, राईट. ओके, आपण बेसिकली कोलेनकायमाबद्दल आपण एक गोष्ट सुद्धा बघितली होती की त्यांचे जे एजेस असतात, कॉर्नर्स असतात, तिथे काय होतं, खूप जास्त डिपॉझिशन होतं. कशाचं आठवत आहे का, कशाचं डिपॉझिशन होतंय, तर राईट. ओके, आपण काय बघितलं होतं की जिथे जिथे एजेस असतील या सेल्सचे, तिथे काय होतं, डिपॉझिशन होतं, है ना, डेन्स डिपॉझिशन असतं. कशाचं, हेमिसेल्युलोज, त्याच्यानंतर पेक्टिन किंवा पेक्टोज, है ना, आणि सेल्युलोजचं सुद्धा, राईट. ओके, या तिन्ही कार्बोहायड्रेट्सचं जनरली काय होतं, एकदम एजेसला आपल्याला काय बघायला भेटतं, खूप सारं डिपॉझिशन बघायला भेटतं. आणि या डिपॉझिशन मुळेच आपल्याला काय बघायला भेटतं की या टिश्यू मध्ये काय असते, स्ट्रेंथ असते, है ना, राईट. ओके, बेसिकली आपण म्हणतो ना यांचं यूज आहे कशासाठी, मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे, राईट. ओके, यांच्या सेंटरला सुद्धा आपल्याला काय बघायला भेटेल, व्हॅक्यूल्स बघायला भेटतील. काय बघायला भेटेल आपल्याला, व्हॅक्यूल्स बघायला भेटतील सेंटरला. ऑफकोर्स व्हॅक्यूल्स कशाची प्रॉपर्टी आहे,
प्लांट सेलची प्रॉपर्टी आहे, राईट. ओके, आजूबाजूला काय बघायला भेटल? सायटोप्लाझम, है ना. इथे सुद्धा काय बघायला भेटल? सायटोप्लाझम, राईट. ओके, सेंटरला काय बघायला भेटते सेलच्या? व्हॅक्यूल, राईट. ओके, आणि सायटोप्लाझम म्हणा किंवा प्रोटोप्लाझम कुठे आहे? पेरी है ना. साईडला काय आहे? प्रोटोप्लाझम आहे आणि सेंटरला काय आहे? व्हॅक्यूल आहे, राईट. ओके, असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतं. ओके, गोष्ट कळतीये? डायग्राम ड्रॉ करून घ्या. डन झाले सर्वांचं? चला, फंक्शन्स आठवत आहेत का? कोलेनकायमा सेल्सचे किंवा कोलेनकायमा टिश्यूचे फंक्शन्स काय आहेत? मेकॅनिकल स्ट्रेंथ, कुठे देतात? यंग स्टेम्स आणि लीफ पेटियोल, है ना. पहिला कुठे? यंग स्टेम आणि दुसरा पेटियोल ऑफ लीफ, बरोबर. इथपर्यंत काही डाऊट आहे? राईट. ओके, नेक्स्ट काय होतं? नेक्स्ट इश्यू कोणता होता? स्क्लेरेनकायमा. कोणता टिश्यू आहे? स्क्लेरेनकायमा, राईट. ओके, स्क्लेरेनकायमाचे आपण दोन विशेष शेप्स बघितले होते. त्याच्यावरनं आपण म्हटलं होतं स्क्लेरेनकायमा किती आहे? दोन प्रकारचे आहेत. कोणकोणते? पहिला प्रकार होता कोणता? फायबर, आणि दुसरा कोणता होता? स्क्लेराइड्स. राईट, पहिला प्रकार कोणता होता? फायबर, आणि दुसरा प्रकार कोणता होता? स्क्लेराइड, राईट. ओके, आता फायबरची जर डायग्राम काढायची तर बघा अशी काढावं लागल. बघा, क्लिअर फायबर्स असतील कसे? सगळ्यात अगोदर कसे असतील? थ्रेड लाईक असतील, है ना. एखाद्या धाग्यासारखे असतील, इलॉंगेटेड असतील, इलॉंगेटेड है ना, लांब असतील, राईट. ओके, महत्वाची गोष्ट, फायबर्स एक किंवा दोन असतील का? नाही, ग्रुप्स मध्ये बघायला भेटतील, राईट. ओके, प्रेझेंट इन ग्रुप्स. ओके ना, सेलचा शेप असा झालेला आहे, एकदम निमुळता झालेला आहे, राईट. ओके, त्याच्यामुळे सेलच्या मधलं जे ल्युमन आहे ना, हा जो पार्ट आहे दिस वन, ओके, हा सेंट्रल पार्ट जो आहे हा कसा होईल? नॅरो, राईट. ओके, ल्युमन कसं येईल? नॅरो. गोष्ट कळतीये?
समजतंय राईट. ओके. आता जी सेल वॉल आहे, जी सेल वॉल आहे याच्यामध्ये कशाचं डिपॉझिशन होईल, आठवतंय का? सेल वॉल मध्ये कशाचं डिपॉझिशन होईल, थिक. अरे सांगा पटकन. सेल वॉल मध्ये कशाचं डिपॉझिशन असेल, लिग्निनचं. कशाचं? लिग्निनचं. व्हेरी गुड. है ना, राईट. ओके. लिग्निन डिपॉझिशन, राईट. ओके. कुठे बघायला भेटतील आपल्याला? सेल वॉल मध्ये बघायला भेटतील, राईट. ओके. आता हा जो पार्ट आहे कोणता, दिस वन. ओके. याला मी म्हणणार नॅरो ल्युमेन. काय म्हणणार? नॅरो ल्युमेन, राईट. ओके. आता सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला काही ओपनिंग बघायला भेटतील. त्याला काय म्हणतात? पिथ. नाही, काय नाव दिलं याला? काय म्हणणार याला? पिट्स, राईट. ओके. त्या पिट्सच्या माध्यमातून काय होईल की एखादी गोष्ट ज्याला कुठे जायचंय, ल्युमनच्या आतमध्ये जायचंय, तर तो इझिली काय करतो, जाऊ शकतो. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके. सेम गोष्ट जर मी स्क्लेराइड बद्दल बोलायला गेलो तर स्क्लेराइडचा आकार कसा असतो? स्क्लेराइडचा आकार असतो ओव्हल. कसा असतो? ओव्हल. राईट. ओके. नेक्स्ट दुसरी महत्वाची गोष्ट, इथे बरेच पॉइंट जे आहेत हे लागू होतात, राईट. ओके. म्हणजे जसं की ल्युमन कसं असेल, नॅरो. ल्युमन कसं असेल, नॅरो असेल, राईट. ओके. आणि याचे जे काय आहेत, पिट्स आहेत, हे पिट्स आपल्याला बघायला भेटतील खूप सारे. या पिट्स मध्ये आपल्याला ब्रांचिंग सुद्धा बघायला भेटू शकते अशी, राईट. ओके. ऑब्वियस ही गोष्ट आहे. आउटर काय बघायला भेटेल आपल्याला? लिग्निनचा डिपॉझिशन. राईट. ओके. स्क्लेरन कायमा बद्दल अजून आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सेल्स कसे असतील, डेड असतील, प्रोटोप्लाझम नसल, राईट. ओके. या सगळ्या गोष्टी ड्रॉ करून घ्या. झालंय का सर्वांचं? ओके. नाव स्क्लेरन कायमा सेल्सचे किंवा स्क्लेरन कायमा टिश्यूचं फंक्शन काय असेल? ऑफकोर्स काय असेल? मेकॅनिकल सपोर्ट. काय असेल? मेकॅनिकल सपोर्ट. आता मेकॅनिकल सपोर्ट कुठे कुठे आवश्यक आहे?
काही लीव्स मध्ये है ना, टीचे वगैरे जे लीव्स असतात है ना, पत्ती, चहा पत्ती, ओके, तिथे राईट, ओके, ग्राउंडनट वगैरे राईट, ओके, तिथे सुद्धा आपल्याला काय बघायला भेटेल, काय म्हणतो आपण त्याला, मेकॅनिकल सपोर्टसाठी हे टिश्यूज किंवा हे प्रकार आपल्याला बघायला भेटते. ओके, नाव नेक्स्ट जाऊयात आपण आपल्या कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू कडे. कुठे जाऊयात, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू कडे. चला, परमनंट टिश्यू आहे म्हणजे कशापासून डेव्हलप झालाय, कशापासून डेव्हलप झालाय, मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून डेव्हलप झालाय राईट. ओके, नाव कॉम्प्लेक्स म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय द वर्ड कॉम्प्लेक्स, व्हॉट डू यू मीन बाय द वर्ड कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स याचा अर्थ काय, याच्या अगोदर सांगितलंय मी काय, येस, सारखे सेल्स नाहीयेत है ना. सिंपलचं मिनिंग काय होता की ज्या टिश्यू मध्ये सगळे सेल्स कसे आहेत, एकसारखे आहेत राईट. ओके, त्यांचा शेप कसा असेल, एकसारखा असेल राईट. ओके, सो तशाच टिश्यूला आपण काय म्हणत होतो, सिंपल परमनंट टिश्यू. इथे आपल्याला काय बघायला भेटतंय, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये जे दोन सेल्स असतील या टिश्यू मध्ये प्रेझेंट असतील, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे सेल्स असतील हे कसे नसतील, सेम नसतील. ओके, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मध्ये आपल्याला दोन भाग बघायला भेटतात. किती, दोन भाग. पहिला कोणता आहे, ऑफकोर्स झायलेम, आणि दुसरा आहे कोणता, फ्लोएम. येस, पहिला कोणता आहे, झायलेम, आणि दुसरा कोणता आहे, फ्लोएम राईट. ओके, झायलेम आणि फ्लोएम नाव आठवत आहेत का, याच्या अगोदर कधी ऐकलेत का, कुठे ऐकलेत, कुठे ऐकलेत, आठवत आहे, व्हॅस्क्युलर बंडल्स है ना, कुठे म्हणलं, कुठे ऐकलं होतं आपण हे, व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये राईट. ओके, बेसिकली फ्लोएम म्हटलं होतं बाहेरच्या बाजूला असतो, झायलेम म्हटलं होतं आतल्या बाजूला असतो राईट. ओके, आपण बेसिकली ज्यावेळेस पहिला एक चार्ट बघितला होता त्याच्यामध्ये झायलेमचे एक्झाम्पल घेतले होते, आठवत आहेत राईट. ओके, सो झायलेम जो आहे राईट. ओके, याचं काम काय असेल बरं, सांगता येईल का, व्हॉट माइट बी द फंक्शन ऑफ झायलेम. ऑफकोर्स दोन्ही पण काय व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, म्हणजे हे काय करतील, ट्रान्सपोर्ट करतील, काय करतील, ट्रान्सपोर्ट करतील. झायलेम सुद्धा काय करेल, ट्रान्सपोर्ट करेल. बट ट्रान्सपोर्ट कुठून कुठे करेल किंवा कशाचं करेल, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. ऑब्विसली पाणी कुठून कुठे येणार आहे, आकाशातून जमिनीकडे आहे ना. येस, जमिनीपासून लीव्स कडे किंवा रूट्स पासून कुठे, लीव्स कडे. फ्रॉम रूट्स टू लीव्स म्हणा हवं तर राईट. ओके, ना फ्लोएम काय काय करेल, ऑफकोर्स व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे आपण काय करेल, ट्रान्सपोर्ट करेल. काय ट्रान्सपोर्ट करेल, एक पाणी तर ट्रान्सपोर्ट झालं, आता फूड, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड है ना, स्टोर केलेलं ग्लुकोजला कन्वर्ट केलेलं राईट. ओके, ते फूड स्टोर करेल कुठे, सगळीकडे, ओव्हरऑल प्लांटच्या बॉडीमध्ये. ओके, नेक्स्ट आता आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे झायलेम. काय बघायचं आहे, झायलेम. ओके, नेक्स्ट स्लाइडवर घेऊयात मग झायलेम. ओके, झायलेम एक प्रकारचा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे, तर तो वेगवेगळ्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पासून बनलेला आहे. बघा, झायलेम जो आहे तो पहिला दॅट इज
ट्रॅचिड्स, त्याच्यानंतर वेसल्स, त्याच्यानंतर झायलेम फायबर्स, आणि नंबर 4 झायलेम पॅरेन्कायमा. ह्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पासून बनलेला आहे. गोष्ट कळतीये? समजतंय? बघा, आतापर्यंत मी म्हणत होतो सिंपल परमनंट टिश्यू मध्ये जवळपास सगळे सेल्स कसे असतात? सारखे असतात. बट याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत. याच्यावरच हे डिटरमाइन होतं की हा कोणता टिश्यू आहे? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे. ओके, डन. घ्या नोट डाऊन करून. झाले? चला आता यामध्ये बघून घ्या की या 4 प्रकारांपैकी 3 प्रकार कोणते? ट्रॅचिड्स, वेसल्स आणि झायलेम फायबर्स. हे 3 प्रकार जे आहेत यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम ऍबसेंट असतं. काय असतं? प्रोटोप्लाझम काय असतं? ऍबसेंट असतं. म्हणजे हे कसे असतात? कसे असतात? डेड सेल्स असतात. राईट? ओके. ना पॅरेन्कायमा सेल्स आपल्याला माहिती आहे लिव्हिंग असणार आहे, नावावरच कळतंय. म्हणजे झायलेम पॅरेन्कायमा मध्ये आपल्याला काय बघायला भेटेल? प्रोटोप्लाझम प्रेझेंट आणि सेल कसा आहे? लिव्हिंग सेल है ना, म्हणजे जिवंत सेल्सनी झायलेम पॅरेन्कायमा बनलेला आहे. चला आता यांच्यापैकी आपण फायबर्स बघितलेले. याच्या अगोदर ना आपण स्क्लेराइड्स किंवा स्क्लेराइड फायबर्स बघितलेले, राईट? ओके. तर आपण एक 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 करून काय करणार आहे? या सेल्सला बघणार आहे. तर बघा, जर मी ट्रॅचिड्स बद्दल बोलतोय, कशाबद्दल बोलतोय? ट्रॅचिड्स बद्दल जर मी बोलतोय, ओके, तर ट्रॅचिड्स जे असतात, ओके, हे सेल्स लॉंग असतात किंवा याला आपण इलॉंगेटेड म्हणू शकतो. इलॉंगेटेड ट्यूब लाईक सेल्स, राईट? ओके. दुसरी महत्वाची गोष्ट यांच्या, जसं की ना आता ही ट्यूब काढू आपण, राईट? ओके. यांचे एम्स कसे असतात? टेपरिंग एंड्स असतात, है ना. टेपरिंग म्हणजे दोन्ही साईडला काय होत आहेत? ते बारीक बारीक होत आहेत, राईट? ओके. नाव महत्वाची गोष्ट की यांची ही सेल वॉल असेल, यांची ही काय असेल? सेल वॉल असेल, राईट? ओके. आता सेल वॉलच्या सोबत, राईट, ओके, यांच्यामध्ये आपल्याला
लिग्निनचे एक पॅचेस किंवा रिंग्स सुद्धा बघायला भेटू शकतात. लिग्निन बेसिकली असा पॅच असू शकतो किंवा अशा रिंग्स सुद्धा आपल्याला बघायला भेटू. समजते गोष्ट कळतीये. बघा विचार करा की जस्ट इमॅजिन करा की ही एक ट्यूब आहे किंवा हे काय ट्रॅचिड आहे. तर ओके, ट्रॅचिड मध्ये बेसिकली जर रिंग असेल कशाची, लिग्निनची, तर ती पूर्ण अशी गोल असेल. राईट. ओके, पॅच असेल तर एखादा धब्बा असेल फक्त. राईट. ओके, असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतं. राईट. कशाचं, ट्रॅचिड्सचं. राईट. ओके, ऑफकोर्स यांचं काम काय असेल, यांचं काम असेल ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, है ना. राईट. ओके, आता खूप जास्त लांब आपल्याला पाणी घेऊन जायचं नाहीये. राईट. ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटतील, ट्रॅचिड्स बघायला भेटतील. त्यांचा नंबर कसा बघायला भेटेल, जास्त बघायला भेटेल. राईट. ओके, म्हणजे जास्त वर पाणी घेऊन जायचं नाहीये तर जनरली आपल्याला ट्रॅचिड्सची संख्या तिथे जास्त बघायला भेटेल. राईट. हा, हे जे ब्लू कलरचे आहेत ना त्यांना आपण काय म्हणणार, लिग्निन, लिग्निफाईड रिंग्स. लिग्निफाईड रिंग्स. ओके, जर टेक्निकली बघायला गेलं तर ट्रॅचिड जे आहे हे कशाचं एक्सटेन्शन आहे, स्क्लेरेन्कायमा सेल्स. राईट. है ना, म्हणजे ट्रॅचिड्स असो, वेसल्स असो किंवा जायलेम फायबर्स असो. राईट. ओके, हे टेक्निकली आपल्याला कोणत्या टिश्यू पासून बघायला भेटू शकतात, दॅट इज स्क्लेरेन्कायमा पासून बघायला भेटू शकतात. फक्त लास्ट वाला जो जायलेम पॅरेन्कायमा आहे हा आपल्याला पॅरेन्कायमा सेल्स पासून बघायला भेटू शकतो. ओके, येस, काय डाऊट येतपर्यंत, चल नोट डाऊन करून घ्या. ओके, डन झाले. चला नेक्स्ट, आता आपल्याला बघायचे आहेत काय, वेसल्स. काय बघायचे आहेत, वेसल्स. ओके, आता वेसल्स समजून घेण्यापूर्वी, राईट. ओके, वेसल्स समजून घेण्यापूर्वी मला तुम्हाला एक बेसिकची गोष्ट सांगायची आहे. बघा, राईट. ओके, वेसल्स नेमक्या असतात काय. राईट. ओके, बघा विचार करा की आपल्याला ना एक सपोज 100 मीटरचा एक काय आहे, ट्री आहे ना, किंवा 100 मीटरची काय आहे, एक बिल्डिंग आहे. राईट. ओके, आणि त्या बिल्डिंगच्या एकदम टॉप फ्लोअरला आपल्याला काय पोहोचवायचं आहे, पाणी पोहोचवायचं. राईट. ओके, 100 मीटरची काय एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या एकदम, किंवा चला सपोज कोणती एखादी खूप मोठी उंच असलेली बिल्डिंग कन्सिडर करा आणि त्याच्या एकदम टॉप फ्लोअरला आपण काय केलंय, एक टाकी बसवलेली आहे आणि त्या टाकीमध्ये मला काय करायचं आहे, पाण्याचा सप्लाय पाठवायचा आहे. राईट. ओके, मला सांगा माझ्याकडे जी बिल्डिंगची जी लेंथ आहे तेवढा लंबा पाईप असणार आहे का, नाही. राईट. ओके, मग त्या कंडिशन मध्ये मला काय करावं लागेल, छोट्या छोट्या लेंथचे पाईप घेऊन त्यांना काय करावं लागेल, जॉईन करावं लागेल. गोष्ट कळती. राईट. ओके, तसंच इथे होतं. कुठे, वेसल्स मध्ये. बघा आता जस्ट इमॅजिन करा की सेल आहेत. कसे सेल्स आहेत, इलॉंगेटेड सेल्स आहेत. आणि एकावर एक काय आहेत, प्लेस्ड. राईट. ओके, आता मी एकच लेअर काढतोय, अशी एक लेअर असेल का, नाही, अशा बऱ्याचशा लेअर्स असतील. राईट. ओके, ना बघा होतंय काय, बघा. राईट. ओके, आता सेल आहे, हा सेल नंबर 1, हा काय सपोज सेल नंबर 1. ओके, किंवा याला आपण काय म्हणणार, वेसल एलिमेंट, वेसल युनिट म्हणा, है ना. राईट. ओके, लंबी असेल तर त्याला काय, वेसल, आणि त्यातला एक युनिट. राईट. ओके, आता वेसल युनिट एक आहे. राईट. ओके, त्याच्या खाली दुसरा, त्याच्या खाली तिसरा.
राईट. ओके, आता मला याचा यूज करायचा आहे ऍज अ पाईप. कसा यूज करायचा आहे? ऍज अ पाईप. राईट. ओके, याचं थोडंसं काय होईल? मॉडिफिकेशन होईल. राईट. ओके, मॉडिफिकेशन कसं होईल की याची जी भिंत आहे साईडची, राईट, ओके, ती मजबूत पाहिजे, कारण की पाणी वर घेऊन जायचंय. राईट. ओके, जर ही मजबूत नसेल तर ही तुटल, आणि तुटल्यानंतर काय होईल? पाणी जवळपासच लीक होईल. त्याच्यासाठी ही भिंत जी आहे, या भिंतीमध्ये डिपॉझिशन होतं लिग्निनचं. इथे असं काय होतं? डिपॉझिशन होतं कशाचं? लिग्निनचं, साईड वॉलला. राईट. ओके, ऑफकोर्स ल्युमन कसा असेल? ब्रॉड, पाणी घेऊन जायचंय. राईट. ओके, बघा, लिग्निन इथे डिपॉझिट होईल, लिग्निन इथे डिपॉझिट होईल, इथे इथे सगळीकडे काय होईल? लिग्निन नामक कंपोनंट जो आहे तो काय होईल? डिपॉझिट होईल. राईट. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, दोन सेल्स मध्ये काहीतरी एरिया असेल, सेल वॉलचा एरिया काय करेल? ओव्हरलॅप करेल. राईट. ओके, ना जर मला विचार करा, या सेलमध्ये पाणी आलंय, या सेलमधनं पाणी मला नेक्स्ट सेलमध्ये घेऊन जायचंय, बट याच्यामध्ये बॅरियर आला, हा याच्यामध्ये काय आला? बॅरियर आला. पाणी वरच्या सेलमध्ये जाईल का? काय करावं लागल? इथे मला परफोरेशन करावे लागतील. परफोरेशन इन द सेन्स ओपनिंग करावं लागतील तयार, अशा है ना. छोट्या 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 काय करावं लागतील? मला ओपनिंग तयार कराव्या लागतील. राईट. ओके, म्हणजे पाणी ज्यावेळेस इथे येईल, इथे येईल, इथं फुल भरल. राईट. ओके, इथून पाणी या छोट्या छोट्या परफोरेशन मधनं ना एक चाळणीसारखं स्ट्रक्चर, आणि त्याच्यामधनं पाणी कुठं येईल? वरच्या वेसल युनिट मध्ये येईल. इथं आलं तर इथून पुन्हा काय होईल? या परफोरेशन मधनं काय होईल? ते वर जाईल. समजतंय? गोष्ट कळतीये? राईट. ओके, आता इमॅजिन करा की आता मी इथं फक्त 3 युनिट्स काढलेले आहेत. राईट. ओके, असे खूप सारे युनिट जर काढले तर माझ्याकडे एक कॉलमच तयार होईल पूर्ण, है ना. राईट. ओके, एक्झाम्पल ना आपण हे करू शकतो की एखादा बांबू जर आपण घेतला, ओला बांबू जर आपण घेतला, आतमध्ये पोकळ असतो. राईट. ओके, आपण काय केलं? त्याचे बेसिकली जिथे जिथे काय पार्टिशन्स आहेत ना, त्याला आपण पिनने म्हणा किंवा कशाच्या साह्याने म्हणा, त्याला आपण काय केलं? त्याच्यामध्ये ओपनिंग बनवल्या. राईट. ओके, ओपनिंग बनवल्यामुळे काय झालं की तो जो बांबू आहे तो आता कशासारखं काम करतोय? एखाद्या पाईप सारखं काम करतोय. राईट. ओके, एका कट मध्ये जे पाणी येईल ते त्या परफोरेशन मध्ये दुसऱ्यामध्ये जाईल, दुसऱ्यामधनं कुठे जाईल? तिसऱ्यामध्ये. असं करत 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 पाणी काय जाईल? वर जाईल. राईट. ओके, अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणणार? वेसल्स. काय म्हणणार? वेसल्स. राईट. ओके, ही सेम अरेंजमेंट कशासारखी असते? सी ट्यूब सारखी असते. कशी असते? जर आपण फ्लोएम मध्ये बघितलं तर फ्लोएम मध्ये आपल्याला कॉन्सेप्ट येणार, दॅट इज सीव ट्यूब्स. सीव ट्यूब्स, आणि इथे कशाचं? वेसल्स ज्या आहेत ते कशा आहेत? सारख्या आहेत. राईट. ओके, आता इथे मी एकच कॉलम काढलाय, बट एक असेल का? नाही, खूप सारे असतील, है ना. इथे सेकंड कॉलम, राईट. ओके, हिच्या बाजूला थर्ड, फोर्थ. राईट. ओके, एक पूर्ण काय असेल? ग्रुपच असेल, आणि तो ग्रुप काय करेल? बेसिकली पाण्याला रूट्स पासून कुठे घेऊन जाईल? वर घेऊन जाईल. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे? राईट. ओके, पुढे आता झायलेम फायबर्स. फायबरचं स्ट्रक्चर आपण याच्या अगोदरच बघितलेलं आहे. राईट. ओके, कुठे बघितलं होतं? स्क्लेरेन्कायमा सेल्स मध्ये किंवा स्क्लेरेन्कायमा टिश्यू मध्ये. राईट. ओके, आता पुढे जाताना जर आपण झायलेम पॅरेन्कायमा बघतोय, काय बघतोय? झायलेम पॅरेन्कायमा. आता झायलेमच्या ग्रुपमध्ये एकमेव लिव्हिंग सेल जो असेल तो कोणता आहे? झायलेम पॅरेन्कायमा. म्हणजे यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम असेल. काय असेल? प्रोटोप्लाझम असेल. राईट. ओके, आता प्रोटोप्लाझम आहे. राईट. ओके, प्रोटोप्लाझम आहे म्हणजे तो लिव्हिंग आहे. लिव्हिंग आहे म्हणजे त्यानं काहीतरी काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. राईट. ओके, मग याचं काम काय असेल? याचं काम असेल स्टोरेजचं. कशाचं काम आहे? स्टोरेजचं, है ना. फूड वगैरे जे काही असेल, आहे ना, जसं की कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट स्टोर करणे. राईट. ओके, लिपिड्स स्टोर करणे, है ना, टॅनिन्स स्टोर करणे.
टॅनिन्स काय करणे, स्टोअर करणे. या सगळ्या गोष्टी स्टोअर करण्याचं काम कोणाचं आहे, बेसिकली झायलेम पॅरेन्कायमाचं आहे. अजून एक महत्वाचं काम बघा. इमॅजिन करा सपोज इमॅजिन करा हा काय स्टेम आहे, राईट. ओके, आता स्टेमच्या एकदम सेंट्रल ट्यूब मध्ये मला काय बघायला भेटेल, झायलेम आणि फ्लोएम किंवा झायलेम बघायला भेटेल, बरोबर, राईट. ओके, ऑफकोर्स हे बंडल्स कोणते आहेत, व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, राईट. कोणते बंडल्स आहेत, व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, राईट. ओके, आता जर विचार करा सेंटरला काय आहे, झायलेम आहे, तर झायलेम काय करणार, पाणी जे आहे ते कुठे घेऊन जाणार, वरच्या दिशेने, टुवर्ड्स लीफ, ऑफ कोर्स, राइट. ओके, बट इस वैस्कुलर बंडल के आसपास भी तो सेल्स है. गोष्ट कळतीये, वैस्कुलर बंडल्सच्या जवळपास सुद्धा काय आहेत, सेल्स आहेत. त्यांना सुद्धा कशाची आवश्यकता आहे, पाण्याची. ऑफकोर्स जर हे बंडल रूट मध्ये प्रेझेंट आहे तर ऑफकोर्स रूटचे सेल्स बाहेरूनच पाणी ऍब्झॉर्ब करू शकतात, बट स्टेमचे सेल्स ऍब्झॉर्ब करू शकतील का, नाही. म्हणून इथे झायलेम बंडल्स किंवा झायलेमचं हे सुद्धा काम बनतं की या सेल्सला जे इथे प्रेझेंट आहेत, जे इथे प्रेझेंट आहेत, या सेल्सला सुद्धा काय दिलं गेलं पाहिजे, पाणी दिलं गेलं पाहिजे. तर झायलेम पॅरेन्कायमाचं हे सुद्धा काम असतं की या सेल्सला काय प्रोव्हाइड करणं, पाणी प्रोव्हाइड करणं, राईट. ओके, एकीकडे झायलेम काय करतोय, पाणी जे आहे ते रूट्स कडनं कुठे घेऊन जातोय, लीव्स कडे एकदम वर, राईट. ओके ना, दुसरीकडे झायलेम पॅरेन्कायमा काय करतोय, बेसिकली पाण्याला वर घेऊन जाण्यासाठी झायलेम बाकीचे फायबर्स वगैरे काम करतात, बट झायलेम पॅरेन्कायमा काय करतो, पाण्याला साइडवेज ट्रान्सपोर्ट करतो. कसा, साइडवेज, राईट. ओके, याला आपण काय म्हणणार, रेडियल कंडक्शन. याला काय म्हणणार, रेडियल कंडक्शन, है ना. म्हणजे पाणी जे आहे ते रूट्स पासून स्टेम कडे जायला पाहिजे, स्टेम पासून लीव्स कडे जायला पाहिजे, तिथपर्यंत जायला पाहिजे, बरोबर, राईट. बट आसपास किंवा या रस्त्याच्या मध्ये जिथे कुठे काय असेल, काही सेल्स असतील, काही टिश्यूज असतील, त्यांना काय पाहिजे असेल, पाणी पाहिजे असेल, तर त्यांना पाणी पुरवण्याचं काम कोण करतं, झायलेम पॅरेन्कायमा. कोण करतं, झायलेम पॅरेन्कायमा. ओके, या नोट डाऊन करू. एक लास्ट पॉइंट आहे झायलेम बद्दल. ओके, तेवढं बघूयात. ओके, झायलेम जो आहे can be of two types. झायलेमची सुद्धा काय असू शकतात, दोन प्रकार असू शकतात, राईट. ओके, बघा की पॉइंट काय होतं ना, जस्ट इमॅजिन करो की एखादा प्लांट आहे, राईट. ओके, त्या प्लांटची हाईट जी आहे ती एवढी आहे, त्या प्लांटची हाईट काय आहे, एवढी आहे, राईट. ओके, आता त्या प्लांट मध्ये फ्लोएम असेल, झायलेम्स असतील, राईट. ओके, त्या प्लांटचे जे झायलेम आणि फ्लोएम असतील यांची कॅपॅसिटी असेल की एका स्पेसिफिक हाईट पर्यंतच काय करतील, ते पाण्याला किंवा फूडला ट्रान्सपोर्ट करू शकतील, बरोबर. गोष्ट कळतीये. आता इमॅजिन करा की जसं की आपण ना घरची जी मोटर असते, है ना, पाणी वर घेऊन जाण्याची जी मोटर असते, राईट. ओके, विचार करा तुमचं घर जर एकच मजली आहे तर एका कमी पॉवरच्या मोटरने सुद्धा पाणी जे आहे ते तुम्ही टेरेसवर किंवा वरच्या कॅन मध्ये, टाकीमध्ये काय करू शकता, घेऊन जाऊ शकता, राईट. ओके, यू कॅन अप्लाय द मोटर अँड यू कॅन गेट द वॉटर अपस्टेअर्स, राईट. ओके, बट विचार करा तीच जर बिल्डिंग असेल एखादी 3-4 फ्लोअरची, तर तुम्हाला मोटर कशी लागेल, जास्त पॉवरफुल लागेल, राईट. ओके, सेम गोष्ट इथं काय होती, ऍप्लिकेबल होती. बघा काय की ज्यावेळेस प्लांटची हाईट कमी आहे त्यावेळेस पहिले झायलेम्स बनतात, राईट. ओके, आता या झायलेमची कॅपॅसिटी काय आहे,
प्लांटच्या एका सर्टन हाईट पर्यंतच हे पाणी पोहोचवू शकतात. ऑफकोर्स प्लांटची हाईट नेहमी सेम राहणार आहे का? कालांतराने ती काय होणार आहे? वाढणार आहे. आणि ज्यावेळेस प्लांटची हाईट वाढल त्यावेळेस कशाची आवश्यकता पडेल? अजून जास्त जायलेन्सची आवश्यकता पडेल. गोष्ट कळतीये काय सांगतो? राईट. ओके. पहिले प्लांटची हाईट एवढी होती तर त्याच्यामध्ये काही विशेष प्रकारचे जायलेम होते, त्याची कॅपॅसिटी होती की बाबा मी याच हाईट पर्यंत काय करू शकतो? पाणी पोहोचवू शकतो. राईट. आता प्लांटची हाईट वाढली, आता पुन्हा काय बनू लागतील? जायलेम्स, जे की काय करतील? जास्त हाईट पर्यंत काय करतील? पाण्याला पोहोचवू शकतील. अशा प्रकारे जायलेम दोन प्रकारचे येतात, जो की पहिला बनलेला आहे आणि नंतर बनलेला आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? राईट. ओके. असा जायलेम जो पहिला बनलेला आहे त्याला आपण काय म्हणणार? प्रोटोजायलेम. काय म्हणणार? प्रोटोजायलेम. राईट. ओके. असा जायलेम जो कधी बनलाय? पहिले, फर्स्टली. राईट. ओके. आणि जो नंतर बनलाय त्याला आपण काय म्हणणार? मेटाजायलेम. राईट. ओके. ऑफकोर्स जो प्रायमरी बेसिकली काय म्हणतो आपण त्याला? प्रायमरी ग्रोथ मध्ये जे जायलेम्स बनतात त्याला आपण काय म्हणणार? प्रायमरी जायलेम्स. राईट. ओके. आणि सेकंडरी जायलेम्स बनवणारे जे आहे त्याला आपण काय? सेकंडरी ग्रोथ मध्ये जे जायलेम्स बनतात त्याला आपण काय म्हणणार आहे? सेकंडरी जायलेम्स. गोष्ट कळतीये? तसंच बघा, पहिले जे म्हणतात त्यांना आपण काय म्हणणार? प्रोटो. नंतर जे म्हणतात त्यांना आपण काय म्हणणार? मेटा. गोष्ट कळतीये? राईट. ओके. आता प्रोटो मध्ये सुद्धा काय येतात? वेगवेगळे प्रकार सुद्धा पडतात. ओके. म्हणजे प्रोटोजायलेम मध्ये जायलेम कुठे आहे? जायलेम कुठे आहे? आतल्या बाजूला आहे की बाहेरच्या बाजूला आहे? राईट. ओके. आतली बाजू बाहेरची बाजू म्हणजे बघा, विचार करा, हे प्लांटचं काय आहे? स्टेम आहे. हे प्लांटचं काय आहे? स्टेम आहे. या स्टेमला जर मी काय केलं? कट केलं. या स्टेमला मी काय केलं? कट केलं. कट केल्याच्या नंतर मी असं वरून बघतोय. राईट. असं वरून बघतोय. वरून बघताना मला काय दिसतंय बघा? मला अशा लेयर्स दिसतील. है ना? राईट. ओके. आपण बऱ्याच वेळेस ना रिंग्स बघतो बघा, अशा वेगवेगळ्या. राईट. ओके. याच्या सेंटरमध्ये एक रिंग बघायला भेटेल मला. याच्या पण अजून एक सेंटरमध्ये रिंग बघायला भेटेल. गोष्ट कळतीये? राईट. ओके. ना बघा, हा जो बाहेरचा पार्ट आहे याला आपण काय म्हणणार? डर्मिस. सगळ्यात आउटर स्किन है ना, याला काय म्हणणार मी? इपी डर्मिस. राईट. ओके. याच्या आतमधली जी लेअर आहे त्याला मी म्हणणार एंडोडर्मिस. काय म्हणणार? एंडोडर्मिस. राईट. ओके. आणि सेंटर आहे हा एकदम सेंट्रल पार्ट. तुझं कळतीये काय सांगतोय? राईट. ओके. आता मला सांगा, प्रोटोजायलेम आणि मेटाजायलेम मध्ये मी सांगितलं होतं की जायलेम कुठे प्रेझेंट आहे? जायलेम कुठे प्रेझेंट आहे? जर आतल्या बाजूला असेल, आतल्या बाजूला असेल म्हणजे कोणाकडे? एकदम सेंट्रल पार्ट कडे. राईट. ओके. जर आतल्या बाजूला असेल तर त्याला म्हणणार एंडार्च. कोणती कंडिशन आहे? एंड आर्च. जायलेम टुवर्ड्स द सेंट्रल पार्ट है ना, आतल्या बाजूला प्रेझेंट येतात एंडार्च. राईट. ओके. आणि जर बाहेरच्या बाजूला प्रेझेंट येतात एक्झार्च. समजतंय? गोष्ट कळतीये? बघा, हा इपिडर्मिस आहे. राईट. ओके. जर जायलेम टुवर्ड्स आउटसाइड आहे एक्झार्च. जर जायलेम टुवर्ड्स इनसाइड आहे, सेंटर कडे आहे, तर आपण त्याला काय म्हणणार? एंडार्च. गोष्ट कळतीये? समजतंय? हे शब्द आपल्याला पुन्हा येणार आहेत. बुक मध्ये सुद्धा यांचा रेफरन्स आहे. दॅट इज एंडार्च आणि एक्झार्च. समजतंय? गोष्ट कळतीये? राईट. जायलेम किती प्रकारचे? कोणकोणते? प्रोटोजायलेम आणि मेटाजायलेम. जो जायलेम पहिले बनला असेल त्याला आपण काय म्हणणार? जो नंतर बनला असेल त्याला आपण काय म्हणणार? जर जायलेम आतल्या बाजूला असेल तर, जर जायलेम बाहेरच्या बाजूला असेल तर एक्झार्च. समजतंय? गोष्ट कळतीये? नोट डाऊन करून घ्या. मग नोट डाऊन करून. ओके. सो
आज के लिए इतना काफी है ना? बाकी का अगले सेशन में देख